नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. सर्वप्रथम माझं नाव सौ लता उमेश करंजे. मी मांदाड ग्रुप ग्रामपंचायत ची सरपंच आहे. आमच्या ग्रुप ग्रामपंचायत मांदाडमध्ये 3 गावं येतात: मांदाड, कुडे आणि तारास्ते. आज हा सावित्रीची लेक म्हणून माझा जो सन्मान झाला त्यासाठी मी समस्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा, जिल्हा रायगड यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी माझं नाव सुचवण्यासाठी मी सर्वप्रथम आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी माडेकर भाऊसाहेब यांचे आभार व्यक्त करते. हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सन्मान माझा एकटीचा नसून हा सन्मान आमच्या संपूर्ण पंचक्रोशीचा आहे, म्हणजेच मांदाड, कुडे, तारास्ते या 3 गावांचा आहे. पण महिला सरपंच म्हणून काम करताना या पंचक्रोशीचं सहकार्य कसं लागतं? मी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही महिलेला कोणत्याही कामासाठी, म्हणजे ते स्वच्छतेचा कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, महिला म्हणा किंवा आमच्या कोणत्याही गावातील प्रत्येक ग्रामस्थ मंडळ हे कोणत्याही कामासाठी कायम तत्पर असतात. कधीही आपण कोणतंही काम सांगितलं तर ते कायम ग्रामसभा असो किंवा विशेष ग्रामसभा असो, कोणत्याही कामासाठी कायम आपल्या ग्रामपंचायतसाठी त्यांचं सहकार्य असतं. मांदाड गावची एक महिला सरपंच म्हणून यापुढे तुम्ही कोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार आहात? सर्वप्रथम म्हणजे मांदाड गावामध्ये आम्हाला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे क्षारयुक्त पाणी असल्या कारणाने आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आम्हाला साहेबांकडून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पाण्यासाठी एक सेपरेट पाईपलाईन मांदाड गावासाठी आणायची आहे. आणि त्याच्यानंतर बाकीची कामं तर आपल्या गावात बऱ्यापैकी होत असतात, साहेबांच्या माध्यमातून होतात. आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते, गटारे किंवा आपले शाळा, अंगणवाड्या असतील. शाळांना आत्ताच आपण सोलर सिस्टीम लावल्या, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे लावले. मुलांना चांगलं पाणी पिता यावं म्हणून आपण RO फिल्टर लावले शाळांमध्ये. त्याच्यानंतर आता आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सुद्धा शाळांना रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे. अशी बरीच कामं आपण केली आहेत. शाळांना खेळाचे साहित्य दिले आहे. आणि आत्ताच आपण आपली मांदाड मराठी शाळा तिला एक नवं रूप दिलं आहे. म्हणजे बोलक्या भिंती असोत किंवा रंगरंगटीचं काम असो, हे बऱ्यापैकी आपल्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आले आहे संपूर्ण. त्याच्यामुळे आता आपली मराठी शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं यासाठी आपण आपल्या शाळांना आणखीन चांगल्या पद्धतीने उच्च स्तरावर नेण्यासाठी नक्कीच काम करू ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आतापर्यंत महिलांसाठी तुम्ही कोणकोणती कामं केला? महिलांसाठी म्हणाल तर आपण बचत गटांच्या मीटिंग घेतो. त्याच्यानंतर महिलांना बचत गटांसाठी आणि आता आपण शेतकरी उत्पादक गटासाठी महिलांना प्रोत्साहन देत आहोत. आणि मी सरपंच झाल्यापासून आपण ही 3री महिला ग्रामसभा आयोजित केली आहे. म्हणजे महिला ग्रामसभा होत असतात, परंतु जागतिक महिला दिनानिमित्त ही 3री महिला ग्रामसभा आयोजित केली आहे. आणि त्याच्यातून आपण महिलांना एखादी छोटी मोठी का होईना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा छोटेखानी कार्यक्रम आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये घेत असतो. आणि यापुढेही होत राहील. मध्ये आपण एकदा महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचं HB असो, ब्लड ग्रुप असो, अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या होत्या. विकास कामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण ग्रामपंचायत हद्दीतील नवीन रस्ते केले. त्याच्यानंतर गटारं दुरुस्त केली, गटारं बंदिस्त केली. आणि आपल्या 9 वाड्यांना आपण प्रत्येकी 2-2 अशा सोलारचं वाटप केलं. त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायत हद्दीत 7 अंगणवाड्या आणि 4 शाळा आहेत. तर त्यांना आपण शाळांना खेळाचे साहित्य वाटप केलं. मुलांना चांगलं पाणी पिता यावं म्हणून RO फिल्टर वाटप केलं शाळांना. त्याच्यानंतर ते आपण हायस्कूलला देखील लावलं. आपल्या ग्रामपंचायत हद्दीत एक हायस्कूल सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण शाळांना सोलर सिस्टीम लावल्या. मुलांना संगणकाचं ज्ञान मिळावं म्हणून आपण शाळांना संगणक देखील दिले. त्याच्यानंतर आपलं ग्रामपंचायतच्या 15% निधीमधून आपण पुढे बौद्धवाडी येथे रंगमंच बांधला. अशी
नंतर 15% मधून आपण अपंगांना अर्थसहाय्य दरवर्षी करतो. त्याच्यानंतर 5% मधून आपण अपंगांना अर्थसहाय्य केलं. त्याच्यानंतर आपण अपंगांना 2-2 खुर्च्यांचं वाटप देखील केलं. अशी भरपूर कामं आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांसाठी वाचनालयाचं नवीन वाचनालय बांधलं. तिथे लोकांना या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना थंड पाणी पिता यावं त्यासाठी आपण थंड पाण्यासाठी कूलर देखील तिथे लावला आहे. तिथे आपल्याकडे दररोज म्हणजे 7 प्रकारचे न्यूजपेपर येतात. ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या टायमाला बसून तिथे त्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर न्यूजपेपरचं वाचन करतात. वाचनालयामध्ये देखील आपण पुस्तकं ठेवलेली आहेत चांगल्या चांगल्या प्रकारची. अशी आपण भरपूर कामं केलेली आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. मॅडम, जागतिक महिला दिनानिमित्त काय सांगा? माझं नाव सांगते आधी. मी अनिशा नरेश भोड. मी तारस्तेमधून सदस्य आहे ग्रुप ग्रामपंचायत मांदडचे. आणि मी फक्त महिलांना एवढंच सांगेन की आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर मला आजच्या या मंगलदिनी आमच्या शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचं वाटप उचलणाऱ्या आपल्या ग्रामपंचायतीचे विशेष आणि मनापासून आभार मानायचे आहे. आमच्या विनंतीला मान देऊन ग्रामपंचायतीने आपल्या शाळेची जी सुंदर रंगरंगोटी करून दिली आहे त्यामुळे आपल्या शाळेचे पूर्ण रूप पालटले असून विद्यार्थ्यांना आता एका उत्साही आनंदी वातावरणात शिकता येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वॉटर फिल्टर तसेच शाश्वत ऊर्जेसाठी सोलार सिस्टीम हे ग्रामपंचायतीची दूरदृष्टी दर्शवते. तसेच आजच्या आधुनिक युगात आमचे विद्यार्थी तंत्रज्ञानात कुठेही मागे राहू नये यासाठी दिलेलं कॉम्प्युटर हे देखील आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या सर्व सुविधांसोबतच पर्यावरणाचे भान राखण्यासाठी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी आमच्या शाळेत जे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जल संवर्धनाचे प्रत्यक्ष धडे मिळतील आणि विद्यार्थ्यांना एका सुरक्षित वातावरणात शिकता यावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मांदाड पुढे कारस्तेच्या सरपंच सौ लताताई करंजे, उपसरपंच श्री अनंत लोखंडे, ग्रामसेवक श्री उमाजी माडेकर आणि इतर सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. खरंच खूप खूप धन्यवाद. आपले सर्व सदस्य लोखंडे साहेब असतील किंवा भावेश असतील किंवा आपले सरपंच असतील किंवा तांडलेकर असतील, खासे हे असतील, जे असतील त्यांचे सगळ्यांचे आभार मानून आजपर्यंत माझ्या या 62 वर्षामध्ये ही अशी सुधारणा मी बघितलेली नव्हती. होती छोटी मोठी घरपट्टी झाली, हे झालं ते झालं, रस्ते गटार झाले, पण असे वाचनालय आणि सुशिक्षित आणि पुढे लोकांना मुलांना जे प्रोत्साहन मिळेल अशी काय हे केलेलं नव्हतं. आणि लताताईंना माझी एवढीच विनंती आहे, ही 5 वर्ष तुमची बोलता बोलताना जातील, पण असेच जर तुम्ही एक मानधन आणि जे कार्यक्रम करत राहिलात ते पुढच्या 5 वर्षाची सुद्धा मानधन आणि मानकरी तुम्हीच असाल. याची आम्ही सगळ्यांच्या कोळी समाजाच्या वतीने सगळ्यांच्या समाज वतीने आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो आणि असेच आपले प्रोग्राम पुढे चालत राहावे आणि असेच म्हणजे धन्यवाद. आज शिवजयंती निमित्तानं आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची जी अपेक्षा होती, बरेच वर्षीची अपेक्षा होती, एक ज्येष्ठ नागरिक गट्टा आणि वाचनालय व्हावा ही बरीच दिवसाची आमची अपेक्षा होती. पण आज आपल्या नवीन ग्रामपंचायत 1 वर्ष 2 महिने झाले या सदस्यांना अनेक कामं त्या ग्रामपंचायतीने हाती घेऊन केलेली आहेत, पूर्ण झाली आहेत, हाती घेतलेली आहेत. आणि लोकांचा एक म्हणणं होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्हाला वाचनालय पाहिजे आणि तोही आजच्या या बॉडीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक हे सर्व त्या लोकांनी केल्याबद्दल मी मांदाड ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचे मनापासून आभार मानतो. मांदाड ग्रामपंचायतीच्या वतीनं तुमच्या गावात कोणकोणत्या सुविधा दिल्यात किंवा तुमच्या गावाचा विकास कसा केला जातोय, एक नागरिक म्हणून काय सांगा? सर्वप्रथम 8 मार्च आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आज ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ लता उमेश करंजे
यांचं कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा यांच्या माध्यमातून जो काही गौरव झाला त्याबद्दल या साहित्य संघाचे तळा तालुक्याचे अध्यक्ष आमचे आदरणीय जामकर सर असतील, तसेच आमचे या ग्रामपंचायतचे आदरणीय सचिव माडेकर साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनातून या मॅडमना हे जे काय पत्रक लाभलं त्याबद्दल मॅडमचं मी स्वागत करतो. तसेच सर आपण जो प्रश्न विचारला की ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काही विकास कामं झालेली आहेत ती सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या संपूर्ण बॉडींच्या माध्यमातून खूप अशी गावामध्ये विकास कामं झालेली आहेत. त्याच्यावरती बोलायला गेलो तर प्रथम आपण ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर ग्रामपंचायतचं जे सुशोभीकरण आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच ग्रामपंचायतच्या साईडला जर आपण गेलात तर तिथे वृत्तपत्र वाचनालय बांधलेलं आहे. तिथे आज 7 प्रकारचे न्यूजपेपर दररोज सकाळी पहाटे येतात आणि आमच्यासारख्या ग्रामस्थांना त्याचं वाचण्यासाठी ते भेटतं. त्यानंतर त्याच्याच साईडला ज्येष्ठ नागरिक कट्टा सुद्धा मॅडमनी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच लोकांना तहान लागली तर थंड पाण्याचं पेय सुद्धा तिथे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलात तर आमच्या गावामध्ये रस्ते असतील, गावामधील गटारे असतील, तसेच गावातील स्मशानभूमी शेड असतील, अशी अनेक कामे मॅडमच्या माध्यमातून झाली गेलेली आहेत. तसेच सोलर सिस्टम असेल, आमच्या गावामध्ये 10 ते 15 वॅटचा जो बल्ब होता यापूर्वी तो बल्ब कुठेतरी उतरून आज 50 वॅटची LED तिथे लावून अतिशय प्रकाशमय जर करण्याचं काम केलं असेल तर सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर जर गावातील 5% असेल किंवा 15% जो काय निधी येतो, अपंग असेल किंवा जो आमच्या दलित लोकांसाठी जो काय निधी येतो त्या निधीसाठी सुद्धा मॅडमनी खुर्च्या असतील, अपंगांना अर्थसहाय्य असतील, त्याच्यानंतर आमच्यासाठी नेहमी लागणारे जे काही प्रेत तिरडी असते त्या प्रेत तिरडीचं वाटप सुद्धा मॅडमच्या माध्यमातून झालेलं आहे. पाण्याच्या टाक्यांचं वाटप सुद्धा मॅडमच्या सरपंच मॅडम आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच आपण कुडे गावामध्ये रस्ते, तसेच स्मशान शेड असेल किंवा अन्य छोटी मोठी जी काही कामं असतील, जसं त्यांच्या बौद्धवाडीमध्ये जो रंगमंच बांधला गेलेला आहे किंवा तारास्ते गावामध्ये स्मशान शेड जो उभारलेला आहे, तारास्ते गावामध्ये रस्ते असतील, अशा मग महिलांसाठी शौचालय बांधलेलं असेल, अशी अनेक असंख्य कामे सरपंच आणि त्यांच्या बॉडीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत माध्यमातून विकास कामं होत आहेत. तसेच यामध्ये जर विकास कामामध्ये सरपंच मॅडमच्या नंतर सरपंच मॅडमच्या बरोबरच जर आमच्या आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय आदिताई मंत्री आहेत, त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण येणाऱ्या गावामध्ये जी रस्ते आहेत त्या रस्त्यांसाठी ताईंच्या आणि साहेबांच्या भाईंच्या माध्यमातून खूप मोठा निधी उपलब्ध करून आम्हाला त्यांच्या माध्यमातून सुद्धा विकास कामे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. तरी सरपंच मॅडम आणि तसेच ग्रुप ग्रामपंचायत मांदाडचे मी खूप आभार करतो आणि आभार व्यक्त करतो आणि असंच आपली कामं जी आहेत ती पुढे वाटचाल करत राहावी हे आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.